Now, the Christian life is like a building. ख्रिस्ती जीवन हे एका वास्तूसारखं, एका इमारतीसारखं आहे. It's got a foundation, and on that foundation you put the superstructure. त्याचा एक पाया असतो आणि त्या पायावर तुम्ही वास्तू बांधता. So what I was telling you in the last session was like the beginning of the foundation. आणि मग मागच्या सत्रामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ते फक्तच पाया घालणं किंवा पाया घालण्याची सुरुवात आहे. That's not all there is in the Christian life. पण ख्रिस्ती जीवनात फक्त तेवढंच नाही. You know, Jesus once spoke about people who lay a foundation and don't build the rest of the house. आणि येशू एकदा अशा लोकांबद्दल बोलला जे पाया घालतात पण त्यावर ते घरच बांधू शकत नाही. It's very important to have a foundation. आणि म्हणून एक पाया असणं खूप गरजेचं आहे. What you heard earlier about knowing Jesus as one who forgives you. आणि जे तुम्ही आधी ऐकलं की येशूला तुम्ही अशा प्रकारे ओळखलं पाहिजे की तो तुमचे सगळे पाप क्षमा करतो. And God is your Father. देव तुमचा पिता आहे. It's very important. हे खूप महत्त्वाचं आहे. But to know salvation from the penalty of sin alone is the foundation. पण फक्तच पापाच्या दंडापासून, पापाच्या शिक्षापासून जर आपल्याला तारण माहिती असेल तर तो फक्त पाया आहे. The superstructure is to know salvation from the power of sin. त्यावरची इमारत म्हणजे पापाचं जे सामर्थ्य आहे त्यापासून सुटका माहित होणं किंवा त्यापासून तारणाची जाणीव होणं. And one day it will be complete. The building will be complete and we'll be saved from the very presence of sin when Christ returns. आणि एक दिवस ती इमारत पूर्ण होईल, ती इमारतीचं बांधकाम पूर्ण होईल जेव्हा ख्रिस्त परत येईल आणि पापाच्या समक्षतेपासून देखील, पापाच्या उपस्थितीपासून देखील आपली सुटका झालेली असेल. The great tragedy in many Christians is they receive Christ as their Savior. They have that assurance their sins are all forgiven. आणि एक खूप दुःखद घटना जी ख्रिस्ती लोकांमध्ये घडते, ही खूप दुःखाची गोष्ट आहे की ते तारण त्यांना प्राप्त होतं आणि येशूला त्यांचा तारणारा म्हणून ते स्वीकारतात आणि त्यांना याची खात्री देखील असते. But they don't grow. पण त्यानंतर त्यांची वृद्धी होत नाही. Or to use the illustration of a baby, it's like a baby that never grows. किंवा एका लहान बाळाचं उदाहरण घेतलं तर ते एका लहान बाळासारखं आहे ज्याची वाढच होत नाही. Same size, same level of knowledge, and that's sad. Any parent would be grieved if your child never grew. त्या बाळाचा आकार तेवढाच असतो, त्याचं ज्ञान तेवढंच असतं, त्याची वृद्धीच होत नाही आणि ते खूप दुःखद गोष्ट आहे. आणि तुमच्यापैकी कोणी जर आई वडील असते आणि तुमच्याकडे असं बाळ असतं ज्याची वाढच होत नाही तर तुम्हाला खूप दुःख झालं असतं. You wouldn't be here sitting here today if you hadn't grown up from the time you were a baby. तुम्ही आज इकडे उपस्थित नसते जर लहान बाळ असल्यापासून तुमची जर वाढ झाली नसती तर. And that's the big tragedy I have seen among Christians in all groups. आणि सगळ्या गटांच्या ख्रिस्ती लोकांमध्ये मी ही खूप दुःखद गोष्ट बघितली आहे. There are very few who seem to grow. खूप कमी लोक आहेत ज्यांची वृद्धी होताना दिसते. There doesn't seem to be a passion to grow in the Christian life. आणि खूप लोकांमध्ये ही तीव्र इच्छाच नाही की त्यांना ख्रिस्ती जीवनात त्यांची वाढ व्हायला पाहिजे, त्यांची वृद्धी व्हायला पाहिजे. So we need to understand how can we grow in the Christian life, not just how we can be born. आणि म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ख्रिस्ती जीवनात आपली वाढ, आपली वृद्धी कशी होऊ शकते. एवढंच नाही की आपला जन्म कसा होतो, but how we can grow as well. पण आपली वाढ कशी होऊ शकते ते सुद्धा. I mentioned one thing in the last message. People ask, how do you know the Bible is the Word of God? आणि मागच्या सत्रामध्ये, मागच्या संदेशामध्ये मी एक उल्लेख केला होता की लोक मला प्रश्न विचारतात, तुम्हाला कसं माहिती हे बायबल देवाचं वचन आहे. Well, today I know it because in the last 59 years it's changed my life. आज मला माहित आहे की हे देवाचं वचन आहे कारण गेल्या 59 वर्षांमध्ये त्याने माझं जीवन बदललं आहे. And I found in it, believe it or not, the answer to every spiritual problem I've ever faced in my life till today. आणि बायबलमध्ये आजपर्यंत माझ्या ख्रिस्ती जीवनात कुठलाही जर आत्मिक समस्येतनं मी गेलो असेल तर त्या समस्येचं उत्तर किंवा समाधान मला बायबलमध्ये सापडलं असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू. There is an answer in Scripture
to every spiritual problem you have. देवाच्या वचनामध्ये तुम्ही कुठलाही तुमची आत्मिक समस्या असो त्याचं उत्तर उपलब्ध आहे. This is not a geography book telling us whether the earth goes round the sun or things like that. People look for all that. This book is not for that. हे भूगोलाचं पुस्तक नाही. हे तुम्हाला हे नाही सांगणार की पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही. काही लोक त्यात ह्याचा शोध घेतात, पण हे पुस्तक त्यासाठी नाही. This is not a history book. हे इतिहासाचं पुस्तक नाही. It's a book for those who are interested in living a godly life. हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे ज्यांना ईश्वरीय देवभक्तीचं जीवन जगण्यात रस आहे. Becoming children of God and growing up to be effective servants of God in their life. ज्यांना देवाचा मूल होऊन त्यांच्या जीवनात त्यांची वृद्धी होऊन त्यांची इच्छा आहे की त्यांना देवाचं प्रभावी सेवक व्हावं म्हणून. So as I read this book, I found promises in it. आणि जसं मी ही पुस्तक वाचलं आहे, मला ह्याच्यात अभिवचन सापडले. And I'll tell you, every promise is true. I've experienced so many of them. आणि मी तुम्हाला सांगतो त्यातनं प्रत्येक अभिवचन खरं आहे. मी त्यातले अनेक अभिवचन माझ्या जीवनात अनुभवले आहेत. And I'll tell you another thing. Every command that Jesus gave आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. प्रत्येक आज्ञा जी येशूने दिली can be fulfilled. ती आज्ञा पाळली जाऊ शकते, ती परिपूर्ण होऊ शकते. If you're wholehearted and you're serious in your Christian life, जर तुम्ही संपूर्ण हृदयाने त्याचा प्रयत्न करत असाल आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाबद्दल तुम्ही गंभीर असाल and you ask God for the power of the Holy Spirit, आणि जर तुम्ही देवाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी मागितलं तर there are some amazing promises in the Bible या बायबलमध्ये काही अद्भुत अभिवचन आहेत and commands that can be fulfilled. The commands of Jesus आणि आज्ञा आहेत जे तुम्ही पाळू शकता. are meant to make us strong. येशू ख्रिस्ताच्या ज्या आज्ञा आहेत ते आपल्याला सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहेत. Why does a father give instructions to a child? एक पिता का त्याच्या मुलाला सूचना देतो? You know, don't play with that knife. त्या सुरी बरोबर खेळू नको. Don't put the mud in your mouth. ती माती तुझ्या तोंडात घालू नको. It's to protect the child from sickness, त्या लहान बाळाचं आजारापासून संरक्षण करण्यासाठी तो सूचना देत असतो hurting itself. किंवा स्वतःला इजा करून घेण्यापासून त्याला वाचवायला. So if you look at scripture, know that every command is to prevent you from hurting yourself spiritually. आणि म्हणून जर तुम्ही देवाच्या वचनाकडे अशा प्रकारे बघितलं की त्यातली प्रत्येक आज्ञा ह्यासाठी दिली गेली आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला आत्मिकरित्या इजा करून घेणार नाही. If you believe that God loves you as a father, जर तुम्ही विश्वास ठेवला की देव तुम्हाला एका पित्यासारखा प्रेम करतो. I mean, it would be a very poor father who gives no instructions to his child and says, okay, you're my child, I'll give you food and drink, do what you like, go where you like. आणि खरंच हा खूपच वाईट पिता असेल जर तो त्याच्या मुलाला म्हणतो ठीक आहे तू माझा मुलगा आहेस, मी तुला तुझं जेवण देतो, तुझ्यासाठी सगळं काही करतो, तुला जिकडे जायचं तिकडे जा, तुला जे करायचं ते कर. Never educates him. That would be a very poor father. पण तो त्याला कधीच काही व्यवस्थित शिकवत नाही, सूचना देत नाही. तो खरंच खूप वाईट पिता आहे. A good father is not only one who gives food and clothing and everything else. एक चांगला पिता असा पिता नाही जो फक्तच त्याच्या मुलांना जेवण, शिक्षण आणि इतर गोष्टी देतो, तेवढंच नाही, but also disciplines his child so the child grows up to be a mature, strong human being, useful to society around him. पण त्याचबरोबर तो त्या मुलाला शिस्त देखील लावतो जेणेकरून त्या लहान बाळाची वाढ होते, तो प्रौढ होतो आणि त्याच्या आजूबाजूचा जो समाज आहे त्यासाठी तो उपयुक्त ठरतो. If your parents hadn't done that for you, you would never be useful to society. You'll just be a useless human being, probably end up as one of the homeless people on drugs or something like that. आणि जर तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी असं केलं नसतं, तुम्हाला शिस्त लावली नसती, तर तुमची वाढ होऊन तुम्ही खूपच एक शिस्त नसलेले व्यक्ती आणि कदाचित तुम्हाला घर नसतं आणि कुठल्या तरी व्यसनाधीन तुम्ही असते आणि ह्या समाजासाठी तुम्ही काहीच उपयोगी ठरले नसते. So a good father will discipline you, correct you and lead you, and God is a good father. आणि एक चांगला पिता आहे, तो तुम्हाला अनुशासन करतो, तुम्हाला शिस्त लावतो, तुमची चूक सुधारतो, तुम्हाला चूक दाखवतो आणि देव एक चांगला पिता आहे. That's why we have to take the commands of God in the scriptures seriously, आणि म्हणून देवाच्या वचनातले जे आज्ञा आहेत ते आपण गांभीर्याने घेतले because पाहिजे, they are for our good. कारण ते आपल्या चांगल्यासाठी आहेत. But you know how a little child does not always think its parents' commands are good. पण तुम्हाला माहित आहे कसं एक लहान बाळाला अनेकदा असं वाटत नाही की त्याच्या आई वडिलांच्या ज्या आज्ञा आहेत हे त्याच्या हिताच्या आहेत. That's why
They put a long face and say, I don't want to do that, mommy, or I don't want to do that, dad. आणि म्हणून ते एक असा वेगळा चेहरा करून म्हणतात, मला ते करायचं नाही पप्पा, मला ते करायचं नाही आई. They don't realize that a good father and mother, every command they give is for their good. त्यांच्या हे लक्षात येत नाही की एक चांगले जर माता पिता असतील तर त्यांची प्रत्येक आज्ञा त्या लहान बाळाच्या हिताच्या आहेत. Every type of food they tell them to eat is for their good. Every type of food they tell them not to eat is for their good. त्या लहान बाळाला जे काही ते खाण्यास सांगतात, जे हे खा म्हणतात ते त्याच्या चांगल्यासाठी आहे. जे काही त्याला खाऊ देत नाही ते देखील त्याच्या चांगल्यासाठी आहे. And Jesus said, if earthly fathers know how to give good things to their children, how much more your heavenly Father will give good things to those who ask him. आणि येशू म्हटलं, पृथ्वीवरचे जे पिता आहेत ते वाईट असून तुम्हाला जर कळतं तुमच्या लहान मुलांना उत्तम गोष्टी कशा द्यायच्या, तर मग तुमचा स्वर्गातील पिता ज्यांना तो तुम्हाला किती अजून अधिक पटीने का नाही देणार. So today, I know the Bible is God's word. I've read through the whole thing many times and I found every promise is true. आणि म्हणून आज मला माहित आहे की हे देवाचं वचन खरं आहे, कारण मी अनेकदा ते वाचलं आहे आणि त्यातली प्रत्येक अभिवचन मला माझ्या लक्षात आलं आहे की ते खरं आहे. I found that God has got a solution to every problem I ever face in my life. आणि मी हे अनुभवलं आहे की देवाकडे माझ्या प्रत्येक समस्येचं, माझ्या जीवनात कुठलीही समस्या असो, त्याचं उत्तर, त्याचं समाधान त्याच्याकडे आहे. And as we grow spiritually, we can come to that level one day where we can obey some of these commands in the Bible. आणि आपली जेव्हा आत्मिक वृद्धी होते तेव्हा हळूहळू आपण एका अशा स्तराला पोहोचू शकतो जिकडे आपण बायबल मधल्या या काही आज्ञा पाळू शकू. Not suddenly, but if you know, it's like going all the way up to high school. अचानक नाही, पण हळूहळू जसं आपण शाळा पूर्ण करतो त्यासारखं. You don't get there overnight. तुम्ही एका रात्रीत शाळा पूर्ण करू शकत नाही. You start in the kindergarten, you go to the first grade, second grade, and one day you've learned such a lot. तुम्ही बालवाडीत सुरू करता, मग पहिलीत, दुसरीत, आणि हळूहळू करून एका दिवशी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकले आहात. You don't want to spend all your life just learning how to spell cat and bat and adding 2 plus 2. You don't want to spend all your life just knowing that. तुम्हाला तुमच्या आयुष्यभर फक्त एवढंच नाही शिकायचं की शब्द कसे लिहायचे, अ आ, इ ई किंवा 2 अधिक 2 4 असतात, एवढंच शिकण्यात तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य घालवायचं नाही. In the earthly realm, we really want to know more and more in school. आणि ऐहिक गोष्टींमध्ये ह्या पृथ्वीवर तुम्हाला शाळेत अजून आणि अजून गोष्टी शिकायची इच्छा असते. We should have the same passion in the Christian life too. आपली ख्रिस्ती जीवनात देखील अशीच एक तीव्र इच्छा असली पाहिजे. And so, I know the Bible is God's word because I found an answer in it to every single problem I've faced. आणि मला माहित आहे की हे बायबल देवाचं वचन आहे, कारण मला आजपर्यंत जेवढ्या समस्यामध्ये मी होतो त्या प्रत्येक समस्येचं उत्तर आणि समाधान मला या बायबलमध्ये सापडलं. I've never found a promise that's not fulfilled. I've never found a command that cannot be obeyed. मला बायबलमध्ये आजपर्यंत अशी एकही अभिवचन सापडलं नाही जे पूर्ण होत नाही, आणि अशी एकही आज्ञा सापडली नाही जी आपण पाळू शकत नाही. Then you can ask me, well, how did you know it was God's word when you started your Christian life 59 years ago or through the early years of your life? मग तुम्ही मला हा प्रश्न विचाराल की तुमच्या ख्रिस्ती जीवनाच्या सुरुवातीला किंवा 59 वर्षांपूर्वी तुमचे जे सुरुवातीचे ख्रिस्ती वर्ष होते तेव्हा तुम्हाला कसं माहित होतं की हे बायबल देवाचं वचन आहे? Well, initially I believed it because other people said so. सुरुवातीला मी यावर विश्वास ठेवला कारण इतर लोक मला असं सांगत होते. Okay, let me try it out. ठीक आहे, मला ते बघू द्या. And then as I grew in the Christian life in my younger days, पण माझी जशी वृद्धी झाली ख्रिस्ती जीवनामध्ये माझ्या तरुण दिवसांमध्ये, I always looked around for godly people. मी नेहमी माझ्या अवतीभोवती शेजारी असे जे दैवी लोक आहेत, ईश्वर भक्ती रमणारे लोक आहेत, त्यांचा शोध करायचो. I found many Christians were shallow, not serious about the Christian life. आणि मी पाहिलं की अनेक ख्रिस्ती लोक जे होते ते उथळ होते आणि ख्रिस्ती जीवनाबद्दल ते गंभीर नव्हते. If I went up to them and say, to a much older person, say, can you tell me how I can overcome dirty thoughts or how you can help me with this problem? Very often they wouldn't give me an answer. आणि अनेकदा जर मी माझ्यापेक्षा एक वयस्कर व्यक्तीकडे जाऊन त्याला म्हटलं की त्यांना म्हटलं की तुम्ही माझी मदत करू शकता का, कसं मी घाणेरड्या विचारांवर विजय मिळवू शकतो किंवा या समस्येवर कसं मी विजय मिळवू शकतो, अनेकदा ते मला उत्तर देत नव्हते. Because they didn't have victory themselves. कारण त्यांच्याकडे स्वतः विजय नव्हता, त्यांनी त्या क्षेत्रात विजय मिळवला नव्हता. But thankfully God sent across my path every now and then, sometimes a message,
audio or video. In those days it was not video so much, audio more. पण देवाच्या कृपेने दरवेळेस कधी ना कधी अधूनमधून देव माझ्याकडे एक संदेश आणायचा. कदाचित तो व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ. त्या दिवसांमध्ये जास्त व्हिडिओ नव्हते, पण एखादा ऑडिओ संदेश तो माझ्यासाठी आणायचा. Where I could hear something from a man who knew God. आणि तेव्हा मी असं काहीतरी ऐकायचो एका अशा व्यक्तीकडनं जो खरोखर देवाला ओळखत होता. Then I would listen to a lot आणि मग मी त्याबद्दल खूप ऐकायचो. of such messages. असे संदेश मी खूप ऐकायचो. And sometimes I had the opportunity to meet some really godly men. आणि कधी कधी मला संधी मिळायची की खरंच खूप दैवी लोकांना मी भेटू शकायचो. And if I got a chance to speak to them, even a little bit, I discovered two things about every godly man that I've ever met in my life. आणि जर मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली थोड्या वेळासाठी तरी, तर मी त्यांच्याशी बोलायचो, त्यांना प्रश्न विचारायचो. आणि मला एक गोष्ट कळली, मी कुठल्याही दैवी व्यक्तीला माझ्या जीवनात ज्यांना भेटलो आहे त्यांच्याविषयी दोन गोष्टी खऱ्या होत्या. One, every one of them believed that the Bible is the Word of God. पहिली गोष्ट म्हणजे त्यातनं प्रत्येक व्यक्ती ह्यावर विश्वास ठेवत होता की बायबल हे देवाचं वचन आहे. And every one of them believed in being filled with the Holy Spirit. आणि दुसरं म्हणजे त्यातनं प्रत्येक व्यक्ती ह्यावर विश्वास ठेवायचा की पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण झालोच पाहिजे. And when I say being filled with the Holy Spirit, I'm not talking about the Pentecostal version or any other version. I'm talking about the biblical version. आणि मी जेव्हा म्हणतो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं, तेव्हा मी पेंटिकॉस्टल लोक काय शिकवतात त्याबद्दल बोलत नाही, इतर लोक काय शिकवतात त्याबद्दल बोलत नाही, बायबल काय शिकवतात त्याबद्दल मी बोलत आहे. The way Jesus was filled with the Spirit, he ज्याप्रमाणे येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. is the perfect example of the Spirit-filled man. आत्म्याने परिपूर्ण व्यक्तीचा परिपूर्ण आणि परिपक्व उदाहरण येशू ख्रिस्त आहे. So these are the two things I saw of every man of God I ever met in my life. आणि माझ्या जीवनात जेवढे दैवी लोकांना मी भेटलो त्यांच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी खऱ्या होत्या. They all believed the Bible was God's word, and they were पहिले म्हणजे ते सगळे विश्वास करायचे की बायबल देवाचं वचन आहे. all filled with the Holy Spirit. ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. And I saw that in the first chapter of the Bible. If you turn to Genesis 1, आणि तीच गोष्ट मी बायबलच्या पहिल्या अध्यायात देखील पाहिली. जर तुम्ही माझ्याबरोबर उत्पत्ती ह्याच्या पहिल्या अध्यायाकडे वळले तर I want to show you something there. You know, there are hidden truths in many of the verses of Scripture. मला तुम्हाला तिकडं काहीतरी दाखवायचं आहे. तुम्हाला माहित आहे का, बायबलच्या काही वचनांमध्ये काही गुप्त गोष्टी आणि गुप्त सत्य आहेत. If you look carefully, you'll understand it. जर तुम्ही काळजीपूर्वक ते पाहिले तर तुम्हाला ते लक्षात येईल. Here's one of those hidden things. त्यात ही एक गुप्त गोष्ट आहे. Genesis 1, उत्पत्ती 1 just in the first 3 verses. पहिल्या 3 वचनांमध्येच. In the beginning, God created the heaven and earth. And the earth was formless and void, and darkness was over the face of the deep, and the Spirit of God moved over the surface of the waters, and God said, "Let there be light," and there was light. Just those 3 verses. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश होवो. आणि हे फक्त पहिले 3 वचन आहेत. Now, this is a picture of man. आता हे मनुष्याचं एक चित्रण आहे. Let me read it like this. In the beginning, God created man. मला हे अशा प्रकारे वाचू द्या. प्रारंभी देवाने माणसाची निर्मिती केली, Perfect. त्याला परिपूर्ण बनवलं. But Satan came between man and God, made man disobey, and पण सैतान माणसाच्या आणि देवाच्या मध्ये आला, आणि त्याने माणसाला आज्ञाभंग करण्यास लावला. verse 2, man lost his shape. आणि दुसऱ्या वचनामध्ये माणसाने त्याचा जो आकार होता तो गमावला. He was no longer in the image of God. देवाच्या स्वरूपात जे त्याची निर्मिती झाली होती, आता तो देवाचं स्वरूप त्याच्यामध्ये उरला नाही. He became empty तो रिकामा झाला, शून्य झाला, and dark. आणि त्याच्या जीवनात अंधकार झाला. Man was lost. आणि मनुष्य पूर्णपणे हरवला होता. What did God do? He मग देवाने काय केलं? didn't ignore man. त्यांनी असंच माणसाकडे दुर्लक्ष केलं नाही. The Holy Spirit came and began to plead with man, just like he pleaded with you. That's पवित्र आत्मा येऊन माणसाबरोबर
त्याच्या मनात विनवणी करू लागला, तेच तर पवित्र आत्म्याने तुमच्या जीवनात देखील केलं. Now you're here. Do you त्यामुळेच तुम्ही आज इकडे आहात. know that all of you are here because sometime in your life the Holy Spirit spoke to you and told you to turn from your sin? तुम्हाला माहित आहे का, तुमच्यातनं प्रत्येक व्यक्ती आज इकडे उपस्थित ह्यामुळे आहे कारण कधीतरी तुमच्या जीवनात पवित्र आत्मा तुमच्याशी बोलला आणि तुम्हाला म्हटलं तुमच्या पापांपासून मागे वळा And to believe in Christ. That's what we see here. आणि येशूवर विश्वास ठेवा. तेच आपण इकडे बघतो. The Spirit of God पवित्र आत्मा तळपत राहिला moved upon you. आणि तो तुमच्यावर देखील तळपला. You may not have known it, तुम्हाला ते तेव्हा माहित नसेल कदाचित, but He did. पण त्याने ते केलं. And the second thing that happened was the Word of God came to you. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं वचन तुमच्याकडे आलं. God said, that's the Word of God, verse 3. तिसऱ्या वचनात लिहिलंय, तेव्हा देव बोलला, म्हणजे देवाचं वचन, And He brought light into your life. आणि त्याने तुमच्या जीवनात प्रकाश आणला. This is a picture of what God is always doing with us. आणि हे एक चित्र आहे की देव सतत आपल्या बरोबर काय करत असतो. We start out perfectly created by God, the devil comes and messes it up. आपली सुरुवात होते, आपल्याला देव परिपूर्ण असं बनवतो, पण सैतान येऊन आपल्या जीवनाचा विचका करतो. And God doesn't leave us. पण देव आपल्याला सोडत नाही. His Holy Spirit comes to move upon us, speak to us, and He gives us His Word. त्याचा पवित्र आत्मा येतो आपल्याशी बोलण्यासाठी आणि तो आपल्यावर तळपत राहतो आणि तो आपल्याला त्याचं वचन देतो, त्याचा शब्द देतो. And what you read in the rest of that chapter is every day God said something. आणि उरलेल्या त्या अध्यायामध्ये तुम्ही काय वाचता की दर दिवशी देव काहीतरी म्हणायचा, काहीतरी बोलायचा. The second day God said, verse 6. 6व्या वचनात मग देव बोलला दुसऱ्या दिवशी. And the third day God said something, verse 9. And तिसऱ्या दिवशी 9व्या वचनात मग देव बोलला. on all the way. All the 6 days God said something. आणि सगळे पुढचे सगळे दिवस 6च्या 6 दिवस देव काहीतरी बोलत राहिला. And even on the 6th day, God said in verse 24, let the earth bring forth creatures. Every day God said something. You read that again and again and again and again. आणि 24व्या वचनात देखील आपण वाचतो की 6व्या दिवशी सुद्धा देव म्हटला की ह्या पृथ्वीवर प्राणी उपजवू, आणि प्रत्येक दिवशी परत आणि वारंवार देव बोलत होता. That reminds us of a word that Jesus spoke. पण हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा येशू जे एक शब्द बोलला ते आपल्या लक्षात येतं. Do you know what was the first words of Jesus' public ministry? तुम्हाला माहित आहे का येशू ख्रिस्ताच्या जाहीर सेवेचे पहिले शब्द काय होते? After Jesus was baptized in the river Jordan, he started his public ministry at the age of 30. यार्देन नदीत येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर 30 वर्षांचा असताना येशूने त्याची जाहीर सेवा जेव्हा सुरू केली तेव्हा Do you know what his first words were? तुम्हाला माहित आहे का त्याचे पहिले शब्द काय होते? It's in the wilderness when he spoke to Satan. ते अरण्यात होते जेव्हा तो सैतानाशी बोलला. Matthew 4. मत्तई 4. Man shall not live by bread alone. Matthew 4:4. But by every word that proceeds from the mouth of God. मत्तई 4:4. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. Remember all your life, those are the first words of Jesus' public ministry. आयुष्यभर हे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताच्या जाहीर सेवेचे हे पहिले शब्द होते. You cannot live just meeting your earthly needs with food. फक्तच तुमच्या ज्या ऐहिक गरजा आहेत जेवण करून त्या भागवून तुम्ही जगू शकत नाही. If you really want to live life with a capital L, तुम्हाला जर खरोखर जीवन जगायचं आहे, जीवन म्हणजे फक्तच अस्तित्व नव्हे तर खरोखर ज्याला जीवन म्हणतात ते जीवन जर तुम्हाला जगायचं आहे, you need to hear the word of God not once in a while, every day. मग तुम्हाला देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. अधूनमधून कधीतरी नाही, पण दर दिवशी. Man shall not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, but by every word not that proceeded but proceeds. तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या वचनांनी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने तो जगेल. Turn to Matthew chapter 4 please and verse 4. Remember this verse all your life. मत्तई 4:4 कडे आपण वळूया. कृपया हे वचन आयुष्यभर लक्षात ठेवा. That's how we grow spiritually. अशाच प्रकारे आपली आत्मिक वृद्धी होते. Matthew 4 and verse 4. मत्तई 4 वचन 4. It is written, man shall not live, we can say, on food alone.
असा शास्त्रलेख आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही. याचा अर्थ मनुष्य केवळ जेवण करून जगणार नाही, but on every word, not just a few favorite words. तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल. फक्त काही माझे जे आवडते वचन आहेत त्याने तो जगणार नाही. If you want to live life with a capital L, जर तुम्हाला खरोखर जीवन जगायचं असेल don't pick and choose favorite verses in the Bible. That's तर मग इकडून तिकडून आवडते तुमचे वचन फक्त निवडू what नका. a lot of Christians do. हे अनेक ख्रिस्ती लोक असं करतात. They pick the promises. ते देवाचे अभिवचन निवडतात. I love the promises, they say. ते म्हणतात मला देवाचे अभिवचन खूप आवडतात. God will make everything work for my good. देव सगळ्या गोष्टी माझ्या कल्याणासाठी करेल. He will not allow me to be tempted beyond my ability. माझ्या शक्ती पलीकडे तो माझी परीक्षा होऊ देणार नाही. He loves me with an everlasting love. सार्वकालिक प्रेमाने त्याने माझ्यावर प्रेम केलं आहे. So many comforting verses. Come to me, all you who labor and are heavy laden, and I'll give you rest. आणि किती सांत्वन देणारे हे वचन आहेत. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. That's like standing on one leg. पण हे एका पायावर उभं राहण्यासारखं झालं. You know what the other leg is? तुम्हाला माहित आहे का दुसरा पाय काय आहे? The commandments. आज्ञा. There are two legs on which we stand. दोन पाय आहेत ज्यावर आपण उभे असतो. Every word that proceeds from the mouth of God is promises and commandments. आणि प्रत्येक वचन जे परमेश्वराच्या मुखातून निघतं ते आहे अभिवचन आणि आज्ञा. Those who try to stand only on commandments, they become legalists. जे लोक फक्तच एका पायावर म्हणजे फक्तच आज्ञांवर उभं राहायचा प्रयत्न करतात ते फक्तच कायदेशीर जगणारे लोक होतात. They bind heavy burdens on people, आणि ते लोकांवर जड असे ओझे बांधतात which those poor people can never lift. जे ते गरीब लोक कधीच उचलू शकत नाही, ते ओझे वाहू शकत नाही. The Pharisees were like that. परुषी लोक असे होते. Commandments, 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 commandments. आज्ञा 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 आज्ञा. You're standing on one leg. एकाच पायावर उभं राहणं झालं. And people get weighed down with those burdens. आणि मग त्या ओझेंनी लोक गळून जातात. But then there are others who don't like to hear the commandments. Oh, no, they're all too heavy. पण मग इतर दुसरा एक लोकांचा समूह आहे जे म्हणतात आम्हाला आज्ञा ऐकायला आवडत नाही. नाही ते खूप जड आहे. Promises, 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 but they're also standing on one leg. अभिवचन 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 अभिवचन. हे लोक सुद्धा एकाच पायावर उभे आहेत. They don't get depressed. They just live defeated lives. जे लोक फक्तच अभिवचन करतात ते निराश होत नाही, मात्र ते फक्तच पराभूत जीवन जगतात. And when you live a defeated life, do you know that Satan in heaven says to God, आणि तुम्हाला माहित आहे का जेव्हा तुम्ही एक पराभूत जीवन जगता तेव्हा सैतान जो स्वर्गात आहे तो देवाला म्हणतो, aha, God, look at that fellow who calls himself your child. Look how he's behaving. आणि सैतान देवाला म्हणतो त्या व्यक्तीकडे बघ, हा तर स्वतःला तुझं मूल म्हणतो, त्याचा तो कसा वागत आहे ते बघ. So man shall not live by only the promises but also the commandments. आणि म्हणून मनुष्य फक्तच आज्ञांनी जगत नाही तर अभिवचनांनी देखील फक्त अभिवचनांनी जगत नाही तर आज्ञांनी देखील जगतो. That's the balanced Christian life. हे आहे समतोल ख्रिस्ती जीवन. And all of you must grow in the balanced way. आणि तुमची सगळ्यांची समतोलरित्या वाढ झाली पाहिजे. When you read scripture, you know, when we taught memory verses in our church, जेव्हा तुम्ही वचन वाचता, जेव्हा आम्ही आमच्या मंडळांमध्ये पाठ करण्याचे वचन शिकवले, I said alternate between a commandment and a promise. मी म्हटलं एक रविवारी आपण एक अभिवचन पाठ करू, एका रविवारी आपण एक आज्ञा पाठ करू. Don't keep on memorizing promises. सतत अभिवचन पाठ करत राहू नका. Don't keep on memorizing commandments. सतत आज्ञा पाठ करत राहू नका. Have a balanced Christian life. Just like when you walk, you know, you don't hop on one leg. एक समतोल ख्रिस्ती जीवन आपलं असलं पाहिजे. जसं आपण जेव्हा चालतो आपण एकाच पायावर लंगडी घालत चालत नाही. Left, right, left, right. A डावा पाऊल उजवा पाऊल, डावा पाऊल उजवा पाऊल. commandment and a promise and a commandment and a promise. आज्ञा अभिवचन आज्ञा अभिवचन. That's the way to grow in the Christian life. ख्रिस्ती जीवनात वृद्धीचा हाच मार्ग आहे. So if you memorize scripture, memorize a commandment and a promise. आणि म्हणून जर तुम्ही शास्त्राचा पाठांतर करत असाल तर एक दिवशी एक अभिवचन पाठ करा आणि नंतर एक आज्ञा पाठ करा. You'll grow spiritually. तुमची आत्मिक वाढ होईल. And so man shall live by every word that, the other thing I want you to notice here, it says not proceeded
2,000 years ago, but proceeds, present tense. आणि म्हणून मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. दुसरी गोष्ट जी मला इकडे तुम्हाला दाखवायची आहे, इकडे लिहिलं आहे परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या. असं भूतकाळात तो म्हणत नाही परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या, पण तो म्हणतो परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या, म्हणजे वर्तमान काळ. Matthew 4:4, मत्ते which 4:4. means that when you read the Bible, ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही बायबल वाचता, there's a word that's proceeding from God's mouth to your heart right then. तेव्हा देवाच्या मुखातून त्या वचनाद्वारे तुमच्या हृदयात एक वचन त्या क्षणी देवाच्या मुखातून निघत आहे, Where that word becomes living to you. आणि तेव्हा ते वचन तुमच्यासाठी जिवंत असं होतं. And you see more in that verse than you ever saw before. आणि आधी तुम्ही त्या वचनात तुम्हाला जेवढं समजलं होतं किंवा जेवढं बघितलं होतं त्यापेक्षा अधिक काहीतरी तुम्ही बघू लागता. I mean, just for example, you just now saw Genesis chapter 1, उदाहरणार्थ आता आपण उत्पत्ती पहिला अध्याय बघितला, verses 1 to 3. Perhaps some of you here never thought of comparing that with man's fallen condition. आणि त्याचे पहिले 3 वचनं आपण बघितले. कदाचित तुमच्यातनं इकडे जे उपस्थित आहेत त्यातनं काही लोकांनी कधीच त्या 3 वचनांनी माणसाची जी पतन झालेली स्थिती आहे त्याशी तुम्ही कधीच त्याची तुलना केली नसेल. And how the Holy Spirit and the Word of God come to restore man. आणि कसं देवाचं वचन आणि पवित्र आत्मा येऊन माणसाचं पुनर्घडन करतं ह्याचा तुम्ही कधी विचार केला नसेल. What do you see at the end of Genesis 1? आणि उत्पत्तीच्या शेवटी तुम्ही काय बघता? Every day God speaks. That's दर दिवशी देव बोलतो, one thing. ती एक गोष्ट. And every day of your Christian life, God wants to speak to you. आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक दिवशी देवाला तुमच्याशी बोलायचं आहे. And what happened when God spoke? You know Genesis chapter 1, He said, let there be light, there was light. आणि तुम्हाला माहित आहे देव जेव्हा बोलला तेव्हा काय झालं? उत्पत्ती पहिल्या अध्यायात देव म्हणतो प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. And He said, let the earth come up and the fruit trees, and the fruit trees came up. आणि तो म्हटला या पृथ्वीवर फळ देणारे झाड येऊ द्या, आणि झाड आले. And let the waters abound with fish, and the fish came up. आणि पाण्यामध्ये मासे होऊ द्या, तर मासे झाले. Let the animals come up on the earth, the animals came up. पृथ्वीवर प्राणी उपजू द्या, तर ते प्राणी आले. What you see there is whenever God spoke something, it happened. तुम्ही तिकडे काय बघता? जेव्हा कधी देव काहीतरी बोलला ते झालं. That's the wonderful thing to know. ही अद्भुत गोष्ट आहे आपल्याला जी माहित असली पाहिजे. That if you really hear the word of God in your heart, something will happen. म्हणजे जर तुम्ही खरोखर देवाचं वचन तुमच्या हृदयामध्ये ऐकलं तर काहीतरी व्हायला पाहिजे. But if you close your heart to it, it won't happen. पण जर तुम्ही त्या देवाच्या वचनासाठी तुमचं हृदय बंद केलं तर ते होणार नाही. Do you remember when Lazarus was dead in the grave? तुम्हाला आठवतं का जेव्हा लाजर मेला होता आणि तो त्या कबरेत होता For 4 days. 4 दिवसांसाठी, And Jesus came there. आणि येशू तिकडे आला And He wanted to raise Lazarus from the dead. आणि त्याला लाजराला मेलेल्यातनं पुन्हा उठवायचं होतं. And He had to speak only one word. आणि त्याला एकच शब्द बोलायचा होता, Lazarus, come forth. लाजरा बाहेर ये. But before He spoke that word, He told those people there, roll away the stone. पण तो शब्द बोलण्याच्या आधी येशू त्या लोकांना म्हणतो त्या कबरेच्या समोर जो धोंड आहे तो धोंड काढा. Open the entry to that grave. The grave was covered with a big rock. त्या कबरेची जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार तुम्ही उघडा. त्या कबरेच्या तोंडावर एक धोंड ठेवला होता. Move it out of the way. त्याला बाजूला सरकवा. Now let me ask you a question. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. Do you think Jesus could have spoken a word and moved that stone out of the way? तुम्हाला वाटतं का येशू ख्रिस्त एका शब्दाद्वारे एक शब्द बोलून तो दगड स्वतः सरकू शकला असता? Sure. नक्कीच. Yes or no? हो किंवा नाही? Yes. हो. He could still a storm. तो तर वादळ शांत करू शकत होता. Why can't He make a rock move out? मग तो एक धोंड का सरकू शकत नव्हता? There's a spiritual lesson there. तिकडे एक आत्मिक धडा आहे. If you want God to come into something dead in your life, spiritually dead, जर तुमची इच्छा आहे की देवाने तुमच्या जीवनाच्या अशा क्षेत्रामध्ये यावं जिकडे तुम्ही आत्मिकरित्या काहीतरी मृत आहे, आत्मिकरित्या काहीतरी मरण पावलेलं आहे,
and raise it up. आणि तुमची इच्छा आहे देवाने येऊन त्याला पुन्हा उठवावं, त्याचं पुनरुत्थान करावं. He can do it. तो ते करू शकतो. But he'll ask you to open the door for him. पण आधी देव म्हणेल माझ्यासाठी एक द्वार उघडा, दरवाजा उघडा. Don't keep the door closed. Say, Lord, deliver me from this spiritual death. आणि फक्त तुमच्या हृदयाचं दार बंद ठेवून असं म्हणू नका, देवा मला या आत्मिक मरणापासून, या आत्मिक मृत्यूपासून माझी सुटका कर. Roll away the stone that's blocking the entry to your heart. तुमच्या हृदयाचं जे प्रवेशद्वार आहे ते बंद करणारा जो दगड आहे तो दगड तुम्ही पहिले सरकवा. That you got to do. ते तुम्हाला करणं आहे. He could have done it himself. येशू ते स्वतः देखील करू शकत होता. But if he does that in your life, you'll become a robot. पण जर येशूने असं तुमच्या जीवनात केलं तर मग तुम्ही फक्तच एक रोबोट बनून राहाल. If he does everything, you become a robot. And God does not want robots in heaven. आणि जर येशू देव स्वतः सगळं काही करतो तर मग तुम्ही फक्तच एक रोबोट बनता आणि देवाला स्वर्गामध्ये एकही रोबोट नको. That's why he asks you to make a choice. आणि म्हणून तो तुम्हाला निवड करण्यास सांगतो. Do you want Lazarus to be raised from the dead? Open the door. तुमची इच्छा आहे का लाजर आणि मेलेल्यातनं पुन्हा उठावं, तर मग द्वार उघडा. Do you want that spiritual death to go away from your life? Yield your will to me. तुझी इच्छा आहे का तुमच्या जीवनात जे ते आत्मिक मरण आहे, आत्मिक मृत्यू आहे ती निघून जावी, तर मग तुमची इच्छा माझ्या ताब्यात द्या. That's obedience. त्याला म्हणतात आज्ञापालन. That's commandments. ते म्हणजे आज्ञा. Then the promise will be fulfilled. मग ते अभिवचन पूर्ण होतील. Every promise. प्रत्येक अभिवचन. And very often the promises are not fulfilled in our life because we keep the door closed. अनेकदा ते अभिवचन आपल्या जीवनात ह्यामुळे पूर्ण होत नाही कारण आपण ते दार बंद ठेवतो. Say, Lord, come and do a miracle, come and do a miracle, come and do a miracle. आणि मग आपण म्हणतो प्रभू ये माझ्या जीवनात आणि एक चमत्कार कर, प्रभू तू ये आणि चमत्कार कर, प्रभू तू ये आणि चमत्कार कर. Nothing happens. आणि काहीच होत नाही. I hope you learned something from there today. मी आशा करतो की तुम्ही त्यातनं आज काहीतरी शिकले असाल. Man shall live by every word that proceeds from God's mouth. मनुष्य देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. The words are always proceeding. ते शब्द सतत निघत आहेत त्याच्या मुखातून. I'll tell you a verse which tells me, shows us how Jesus lived. Turn with me to the book of Isaiah, chapter 50. मी तुम्हाला एक वचन दाखवतो की येशू कसा ह्या पृथ्वीवर जगत होता. यशाया ह्याच्या 50व्या अध्यायाकडे तुम्ही वळा. Isaiah chapter 50 यशाया 50 and verse 4. वचन 4. This is a prophetic reference to Jesus Christ. हे येशू ख्रिस्ताबद्दल एक भविष्यवाणी देणारं वचन आहे. When Jesus came to earth, this is a verse that was going to be fulfilled in his life then. जेव्हा येशू पृथ्वीवर येणार होता तेव्हा हे वचन त्याच्या जीवनात पूर्ण झालं असतं. And it says here, the Lord God has given me the tongue of disciples. आणि इकडे लिहिलं आहे प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे किंवा एका शिष्याची जिव्हा दिली आहे. To speak a word to help others. जेणेकरून मी एक शब्द बोलून इतरांची मदत करू शकेल. Isn't that a wonderful ministry? ही अद्भुत सेवा नाही का? To be able to have a word that will sustain a pure, poor, weary, discouraged person. जेणेकरून एक शिनलेला जो व्यक्ती आहे, एक त्रस्त व्यक्ती आहे, त्याला मी एक शब्द बोलून धीर देऊ शकतो. I believe God wants to speak to all of us in such a way माझा विश्वास आहे की देव आपल्यातनं प्रत्येकाशी अशा प्रकारे बोलू इच्छितो that we can help others around us. जेणेकरून आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांची आपण मदत करू शकू. But in order to have that tongue that blesses others, पण जर आपल्याकडे अशी जिव्हा हवी जी दुसऱ्यांना आशीर्वाद देते. it says here in the last part of verse 4, He wakens me morning by morning. इकडे लिहिलं आहे की तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो. That means every day in the morning, Jesus woke up याचा अर्थ दर दिवशी सकाळी जेव्हा येशूला जाग आली तो उठला and He wakens my ear आणि तो माझे कान उघडतो to listen. ऐकण्यासाठी. That's what we need to do too. आणि आपल्याला सुद्धा तेच करावं लागेल. इकडे लिहिलं आहे शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून तो माझे कान उघडतो. To listen. ऐकण्यासाठी. Lord, you know what Samuel said? Speak, Lord,
for your servant is listening. आणि जसं शमूएल म्हटला, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. Lord, I want to listen. What are you saying to me today? प्रभू, मला आज ऐकायचं आहे, तू माझ्याशी काय बोलत आहेस. And if you develop the habit of listening, आणि जर तुम्ही ही सवय लावून घेतली स्वतःला ऐकण्याची, this is one of the habits I developed when I was a young Christian, and I want you all to develop it at a very young age. आणि ही एक सवय होती जी मी खूप एक तरुण ख्रिस्ती असताना स्वतःला लावली होती, आणि माझी इच्छा आहे की तुमच्यातनं सगळ्यांनी तरुण असतानाच ही सवय लावून घ्यावी. To learn to listen ऐकण्याची सवय लावणं, to God every morning दर दिवशी सकाळी देवाकडनं ऐकणं. and throughout the day. I'm not saying that you should be having your Bible open throughout the day, आणि मग दिवसभर देवाला ऐकणं. मी असं म्हणत नाही की दिवसभर तुमच्या समोर तुमचं बायबल उघडं पाहिजे, but read it in the morning. पण सकाळी ते बायबल वाचा. Ask God to speak to you देवाला मागा की तो तुमच्याशी बोलेल, and say, Lord, remind me of this throughout the day. आणि मग देवाला म्हणा की देवा, दिवसभर मला या गोष्टींची आठवण करून दे. Psalm 1 says, Blessed is the man who meditates on the law of God day and night. स्तोत्रसंहिता पहिल्या अध्यायात लिहिलं आहे की धन्य आहे तो व्यक्ती जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस मनन करीतो. He's not reading the Bible day and night. तो दिवसभर बायबल वाचत नाही. It's like our food, you eat food in the morning, your breakfast, हे आपल्या जेवणासारखं आहे. आपण सकाळी जेवण करतो, आपला नाश्ता करतो, and during the day it's getting digested. आणि मग दिवसभर ते पचन होत असतं, त्याचं पचन होत असतं. If your food doesn't get digested, तुमचं जेवण पचलं नाही तर you don't become strong. तर मग तुम्ही बलवान होत नाही. You can eat the healthiest breakfast, तुम्ही कितीही पोषक नाश्ता करू शकता, and if it doesn't get digested, it just gets thrown out of your body one way or the other. पण जर ते जेवण पचलं नाही तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते जेवण तुमच्या शरीरातनं बाहेर फेकलं जातं. But when it gets digested, पण ते पचल्यावर it makes you strong. त्याने तुम्ही बलवान होतात. So if you read the Word of God, you eased your conscience, oh, I read the Bible today. आणि जर तुम्ही मग बायबल वाचला आणि फक्त स्वतःच्या विवेकाची समजूत घातली की अच्छा, आज मी सकाळी बायबल वाचलं I can go on with my work. आणि मग मी आता माझं काम करू शकतो. You got to let that word you heard get digested, and that's by meditating on it. ते जे वचन तुम्ही सकाळी वाचलं ते तुमच्यामध्ये जीवन होण्यासाठी, ते पचण्यासाठी तुम्हाला त्यावर मनन करावं लागेल. And you can meditate on it a little bit when you're reading. आणि वाचतानाच तुम्ही त्याबद्दल थोडंसं मनन करू शकता. But if you allow that word to come back to you, पण जर तुम्ही परवानगी दिली की ते वचन सतत तुमच्याकडे परत येईल, again and again, सतत आणि सतत, during the day, दिवसभर or maybe the next day, किंवा दुसऱ्या some other दिवशी, time, दुसऱ्या कुठल्या वेळी, you remember what you read and say, Lord, speak to my heart. आणि तुम्ही आठवण ठेवता की तुम्ही काय वाचलं होतं आणि तुम्ही प्रभूला म्हणता, प्रभू, माझ्या मनाशी तू बोल. Speak, for your servant is listening. बोल, कारण तुझा दास ऐकत आहे. Then God will show you some amazing things from that verse that you read, मग देव तुम्हाला त्या वचनातनं काही अद्भुत गोष्टी दाखवेल, or that passage that you read, किंवा जो शास्त्रभाग तुम्हाला वाचला त्यातनं तो अद्भुत गोष्टी दाखवेल, which applies to you. जे तुमच्यासाठी लागू होतं. So it doesn't become just a story there, but it becomes living to you. The food is getting digested. मग ती गोष्ट जी तुम्ही वाचली ती फक्तच तुमच्यासाठी एक गोष्ट राहत नाही, पण ते तुमच्यासाठी जिवंत होतं, तुमच्या जीवनात ते लागू होतं. याचा अर्थ ते जेवण पचत आहे. Now what happens when that breakfast gets digested in your body? मग तुमच्या शरीरामध्ये जेव्हा ते तुम्ही जो नाश्ता केला ते पचल्यावर काय होतं? It gets converted to muscle. त्याच्याने तुमचे स्नायू तयार होतात, तुमच्यात ताकद येते You become strong. आणि तुम्ही बलवान होतात. And the reason why many Christians are weak, आणि अनेक ख्रिस्ती लोक अशक्त आहेत, त्याचं काय कारण आहे? one, because they don't read the Word of God. एक म्हणजे ते बायबल वाचत नाही. Second, they read it but they never meditate on it. दुसरं म्हणजे ते वाचतात पण त्यावर ते मनन करत नाही. So here it says Jesus also had to listen. आणि इकडे लिहिलंय की येशूला सुद्धा ऐकावं लागलं. And it says here in another thing in verse 4, imagine Jesus also had to listen. आणि इकडे लिहिलं आहे शिष्याप्रमाणे ऐकावे. आणि कल्पना करून बघा की येशूला सुद्धा ऐकावं लागलं As a disciple. एक शिष्य म्हणून. When do you think he started listening? तुम्हाला काय वाटतं येशू ख्रिस्ताने कधी ऐकणं सुरू केलं? I believe he started listening when he was, as soon as he could understand. माझा विश्वास आहे की
येशू ख्रिस्ताला जसं समजायला लागला असेल तेव्हापासून तो ऐकण्यास त्यांनी सुरू केलं असेल. 5 years old, कदाचित तो 5 वर्षांचा असताना, 4 years old. 4 वर्षांचा असताना. He didn't have a Bible. Those days, these type of printed Bibles, printing was discovered at the late 1400s. त्या दिवसांमध्ये त्याच्याकडे बायबल नव्हतं. अशा प्रकारचं छापलेले बायबलच त्या काळात नव्हते. छापण्याची जी प्रतिक्रिया आहे हे सगळं 14व्या शतकात ह्याचा शोध लागला. That means 600 years ago. ह्याचा अर्थ 600 वर्षांपूर्वी. Before that, there were no printed Bibles. त्याच्या आधी एकही छापलेली बायबल नव्हती. The Bibles were written in parchment, very expensive to have one copy of the Old Testament. आणि जे बायबल होतं ते त्या काळामध्ये चर्मपत्रांवर लिहिलं जायचं आणि जुन्या कराराची एक प्रत असणं खूप महाग होतं. Nobody had it in their home. कोणाकडेच त्यांच्या घरी ते नव्हतं. But in the synagogue, the Jewish temple, the Jewish place of worship, they would have one copy. पण जे यहुद्यांचे सभास्थान होते तिकडं एक प्रत असे. So in Nazareth, there was a synagogue, and I can imagine that Jesus went to the rabbi. आणि नासरेतामध्ये एक सभास्थान होतं आणि मी कल्पना करू शकतो की येशू त्या गुरुजीकडे जात असेल तिकडच्या, Who was the leader of the synagogue? जो ते सभास्थानाचा नेतृत्व करत होता. Young 5-year-old boy saying, "Rabbi, sir, can you please read me something from the Bible?" आणि हा तरुण 5 वर्षाचा लहान मुलगा त्याला म्हणतो, गुरुजी तुम्ही आज मला काहीतरी बायबलमधनं वाचून दाखवू शकता का? And the rabbi would be excited that a 5-year-old boy would want to know about the Bible, and he'd say, "Sure, come my son," and he would read something. आणि तो रब्बी जो आहे त्याला खूप उत्साह वाटत असेल की एक लहान तरुण 5 वर्षाच्या मुलाला बायबल शिकण्याची आवड आहे आणि मग तो काहीतरी वाचून दाखवत असेल. And Jesus would listen carefully, आणि येशू ख्रिस्त काळजीपूर्वक ते ऐकत असेल, go back home, परत घरी जात असेल and meditate on it. आणि त्यावर मनन करत Next असेल. day, दुसऱ्या दिवशी he had a school and work at home. He had to help his mother and all that. त्याची पण एक शाळा होती, त्याला पण घरी मदत करावी लागत असेल, त्याच्या आईला मदत करावी लागत असेल, अशा अन्य गोष्टी पण. But then he went to the rabbi again and said, "Rabbi, can you go to the next chapter?" पण पुन्हा एकदा तो त्या गुरुजीकडे जाऊन म्हणत असेल, गुरुजी तुम्ही पुढचा अध्याय वाचू शकता का? Read me some more. मला अजून थोडं वाचून दाखवा. He would listen, आणि मग तो ऐकत असेल, go back home and meditate on it, and he did that every day. And on the Sabbath day, he would sit with the others and listen. आणि परत घरी जाऊन त्यावर मनन करत असेल आणि हे तो दर दिवशी करत असेल. आणि जो सब्बाताचा दिवस होता इतर लोकांबरोबर जाऊन तो त्या सभास्थानात ते ऐकत असेल. And after 7 years, when he was 12 years old, आणि 7 वर्षांनंतर जेव्हा येशू ख्रिस्त 12 वर्षांचा होता, one day Joseph and Mary took him to the temple in Jerusalem. एकदा योसेफ आणि मरिया हे येशूला यरुशलेमात जे मंदिर आहे तिकडे घेऊन जातात. And for a feast. एका सणासाठी. You know the story in Luke chapter 2. तुम्हाला लूक 2 मध्ये ती गोष्ट माहित आहे. And when they came back, imagine they forgot completely to bring Jesus with them. He was आणि जेव्हा ते परत आले तेव्हा ते येशू ख्रिस्ताला परत त्यांच्याबरोबर घेऊन जायला विसरले. कल्पना 12 करा, years old. Of course, तो 12 वर्षांचा होता. those days the families were all so integrated with each other that your son could be with some other boys in some other family. आणि त्या दिवसांमध्ये परिवार खूप जवळ असायचे म्हणून तुमचा जो मुलगा होता तो इतर कुठल्या तरी परिवाराबरोबर कदाचित परत येत असेल. All moving together from Nazareth to Bethlehem. कारण सगळे नासरेतापासून बेथलेहमला जात होते. And they thought that Jesus must be with one of the other families from Bethlehem. We are all going together. आणि ते विचार करत होते की हे येशू नक्कीच दुसऱ्या एका परिवाराबरोबर असेल कारण आम्ही सगळे एकत्र जात होतो. But 1.5 days after they travel, they are looking for Jesus. पण 1.5 दिवस प्रवास केल्यानंतर ते येशूचा शोध घेत आहेत. And he's not there. आणि येशू तिकडे सापडत नाही. He's not with any other families. तो कुठल्याच परिवारांबरोबर नाही. So they have to walk 1.5 days back. आणि म्हणून त्यांना पूर्ण एकदा 1.5 दिवस मागे चालावं लागतं. And they come to the temple. आणि ते मंदिरात येतात. That is 3 days after they lost him. म्हणजे येशू हरवल्याच्या 3 दिवसांनंतर. And there he is sitting in the temple talking to the great scholars of his day. आणि तिकडे तो मंदिरात बसलेला आहे आणि तेव्हाचे जे गुरुजन होते बायबलचे जे अभ्यास करणारे होते त्यांच्याशी येशू बोलत होता.
You read all about it in Luke chapter 2, and they were amazed तुम्ही हे लूक 2 मध्ये वाचू शकता आणि ते थक्क झाले at the way he knew the scriptures. त्याला कशा प्रकारे बायबल माहित होतं हे पाहून ते थक्क झाले. Don't imagine that Jesus came from heaven with the Bible crammed in his head. No. अशी कल्पना करू नका की येशू स्वर्गातनं बायबल सगळं त्याच्या मनात त्याच्या बुद्धीमध्ये घेऊन आला. नाही, He came exactly like us. He had to learn the Hebrew ABC just like us. तो अगदी आपल्यासारखाच आला. त्याला आपल्यासारखंच इब्री भाषेतली अ आ इ शिकावं लागलं असेल, Like we learn ABC. जसं आपण अ ब क शिकतो. He had to learn addition 2 plus 2 just like us. त्याला बेरीज करणं आपल्यासारखंच शिकावं लागलं असेल, 2 अधिक 2. And he had to learn the Bible just like us. आणि त्याला आपल्यासारखंच बायबल शिकावं लागलं. Everything. सगळ्या काही. So it was by diligence that he acquired that knowledge, to such a knowledge in आणि म्हणून उद्योगाने मेहनत करून तो ते ज्ञान मिळवू शकला. 7 years that he could question the great scholars. आणि 7 वर्षात असं ज्ञान तो मिळवू शकला की तो त्या गुरुजनांना प्रश्न विचारू शकत होता. Why can't you do that in 7 years? मग तुम्ही 7 वर्षात ते का नाही करू शकत? You know, that's one of the things that challenged my heart when I was baptized when I was 21. आणि हीच एक गोष्ट होती ज्याने मला देखील एक आव्हान दिलं जेव्हा मी तरुण होतो. मी 21 वर्षांचा असताना माझा बाप्तिस्मा झाला. And this is the thing that came to me. आणि हीच गोष्ट मला प्राप्त If झाली. Jesus could learn the Bible so well in 7 years without a printed Bible, एक छापलेली प्रत नसताना देखील जर येशू 7 वर्षात बायबल शिकू शकला, why can't I, with a printed Bible, know the Bible in 7 years? मग माझ्याकडे ज्याच्याकडे बायबलची एक छापलेली प्रत आहे, मी का 7 वर्षामध्ये बायबल शिकू शकत नाही? So I spent all my spare time between 21. I got married when I was 28. Once you get married, I'll tell you folks, you won't have so much time. आणि मी माझा जेवढा मला शिल्लक वेळ मिळायचा तो पूर्ण वेळमध्ये मी बायबल वाचायचो. 21 पासून माझं 28 वयात लग्न झालं. ते सगळे 7 वर्ष मी अभ्यास केला. आणि मी तुम्हाला सांगतो की एकदा तुमचं लग्न झालं, तुमचा विवाह झाला की तुम्हाला वेळ मिळणार नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगतो, To read the Bible and study it. बायबल वाचण्यास आणि त्याचा अभ्यास करण्यास तुम्हाला वेळ मिळणार नाही. Let me warn you right now. मी आत्ताच तुम्हाला चेतावणी देतो. And once you get children, boy, then you'll never have any time. आणि मग जर तुमचे मुलं झाले, मग तर तुम्हाला मुळीच वेळ मिळणार नाही. So better make full use of your single days. आणि तुमचे अविवाहित जे दिवस आहेत त्यांचा पूर्ण उपयोग करा. That's what I did. तेच मी केलं. I had no other distractions. माझ्याकडे दुसरे काहीच लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी नव्हत्या. I really wanted to know the scriptures, and मला खरोखर बायबल जाणून घ्यायचं होतं. I did that. By the time I was 28, I really came to know the Bible. आणि मी ते केलं. मी 28 वर्षांचा असताना मला 28 वर्ष वयापर्यंत खरोखर मी बायबल शिकलो होतो. I used all my spare time माझा संपूर्ण शिल्लक वेळ मी वापरला to read the scripture. I was doing my secular work बायबल वाचण्यासाठी. मी माझं काम देखील करत होतो and earning my living. आणि मी माझे मी पैसे कमवत होतो. But I had a lot of spare time. I'd carry a little pocket New Testament. Now it's so easy. You can have the Bible in your phone. पण माझ्याकडे जेवढा शिल्लक वेळ मिळायचा, मी एक पॉकेट न्यू टेस्टमेंट खिशामध्ये जाण्याचं एक छोटंसं नवीन करार माझ्याबरोबर घेऊन जायचो. आता तर किती सोपं झालंय, तुमच्याकडे फोनमध्ये बायबल असू शकतं. तेव्हा आमच्याकडे फोन Those नव्हते. days we didn't have cell phones. But I used small pocket New Testaments. I'd carry in my pocket whenever I was really sitting in a train or traveling in a bus or waiting at a bus stand. पण एक छोटा नवीन करार माझ्या बरोबर मी ठेवायचो. जेव्हा कधी मला थोडा वेळ मिळायचा, ट्रेनमध्ये जाताना, बसमध्ये किंवा बस स्टँडवर थांबताना, I would take out my New Testament and read it. मी माझा नवीन करार काढून वाचायचो. Make use of all the spare time. तुमच्याकडे जेवढा शिल्लक वेळ आहे त्या सगळ्या वेळेचा उपयोग करा. Don't waste it. So तो घालवू नका. much of our spare time is wasted. आपला कितीतरी शिल्लक वेळ आपण घालवतो. A lot of young people waste a lot of their time. खूप अनेक तरुण लोक त्यांचा वेळ घालवतात. And one good way to use your spare time is by reading the Bible. आणि तुमचा जो शिल्लक वेळ आहे तो घालवण्याचा एक उत्तम मार्ग आहे बायबल वाचणं. It will make a tremendous difference in your life. याने तुमच्या जीवनात एक खूप मोठा फरक पडेल. I'll tell you, it kept me from so many sins मी तुम्हाला सांगतो, बायबलच्या अभ्यासाने मला इतक्या पापांपासून लांब ठेवलं in my life, माझ्या जीवनामध्ये. external sins. बाह्य रूपे जे पाप असतात ते. And it helped me to have a good foundation
later on for my life, for my family life, for bringing up my children properly. आणि ह्याने माझी मदत झाली की मी एक माझ्या जीवनासाठी एक चांगला पाया मला उपलब्ध झाला, माझ्या पारिवारिक जीवनासाठी एक चांगला पाया मला मिळाला, माझ्या मुलांची व्यवस्थित वाढ करण्यासाठी मला एक चांगला पाया मिळाला. And also for preaching God's word to needy people. आणि ज्यांना गरज आहे अशा लोकांना देवाचा प्रचार करण्यासाठी. And to build local churches. आणि स्थानिक मंडळ्या बांधण्यासाठी. The way Jesus wanted it. जसं येशूची इच्छा होती तसं बांधण्यासाठी. It all came out of a knowledge of the Bible. हे सगळं फक्त बायबलच्या ज्ञानामधनं मला प्राप्त झालं. I did not know that. When I was 21 years old, I did not know what God had planned for me. मी जेव्हा 21 वर्षांचा होतो मला नव्हतं माहित देवाने माझ्यासाठी काय योजना केली आहे. But I wanted to know the scriptures. पण मला देवाचे वचन जाणून घ्यायचे होते. And I'll tell you a little story of how I was challenged to study the scriptures. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कशा प्रकारे मला आव्हान मिळालं बायबलचा अभ्यास करण्यासाठी. I was living in the naval officers quarters. मी तेव्हा आरमारात जे आमचे शासकीय वसाहत होती तिकडे मी राहत होतो. And there was another Muslim naval officer who was there, and I was a witness for Christ. And I was trying to witness to this man about Christ. आणि माझ्याबरोबर दुसरा एक मुस्लिम अधिकारी देखील होता आणि मी साक्ष होतो म्हणून मी जाऊन मी ख्रिस्ताचा साक्ष होतो म्हणून मी जाऊन त्याला सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करत होतो. And he said, "You believe the Bible?" He had some knowledge of the Bible, so he asked me a question. आणि त्याला बायबलचं थोडंफार ज्ञान होतं म्हणून त्याने मला एक प्रश्न विचारला. And the question was Jonah alive or dead in the fish's belly? आणि प्रश्न हा होता की योना त्या माशाच्या पोटात जिवंत होता का तो मेलेला होता. I said he was alive. मी म्हटलं तो जिवंत होता. And he came out alive. He didn't die. आणि तो जिवंत बाहेर आला, तो मेला नाही. Then he said, he knew this verse, Didn't Jesus say that as Jonah was in the fish's belly, so the Son of Man, Jesus, will be in the heart of the earth? आणि मग त्याने मला प्रश्न विचारला, त्याला हे वचन माहित होतं. तो मला म्हटला, येशू असं म्हटला नाही का, ज्या प्रकारे योना 3 दिवस आणि 3 रात्र त्या मासाच्या पोटात होता, त्याच प्रकारे मनुष्याचा पुत्र देखील पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र असेल. So when Jesus was in the tomb, was he alive or dead? आणि मग त्याने मला प्रश्न विचारला, जेव्हा येशू कबरेत होता तेव्हा तो जिवंत होता का तो मेलेला होता. I was stuck. आणि मी अडकलो. Because many Muslims believe Jesus didn't die on the cross, he just swooned and they put him in the grave and the cool air of the tomb revived him. He never died, there was no resurrection. आणि अनेक मुस्लिम लोक असा विश्वास ठेवतात की येशू ख्रिस्त कधीच मेला नाही, तो फक्तच बेशुद्ध झाला क्रूसावरती आणि मग जेव्हा त्याला त्या कबरेत ठेवलं गेलं तर तिकडचा जो थंड वारा होता त्यामुळे त्याला पुन्हा त्याचं स्वास्थ्य बरं झालं आणि तो मेलाच नव्हता आणि म्हणून त्याचं पुनरुत्थानच झालं नव्हतं. I was really stuck. आणि मी खरोखर अडकलो त्या प्रश्नामध्ये. I didn't know. I said, I'm sorry, I don't know the answer to that. आणि मला उत्तर माहित नव्हतं. मी त्याला म्हटलं, मला क्षमा कर, मला उत्तर माहित नाही. Here I was trying to witness to him about Christ, and there was a verse he asked me from Scripture, and I did not know the answer. इकडं मी त्याला ख्रिस्ताबद्दल साक्ष देण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याने मला बायबलमधनं एक वचन विचारलं आणि मला त्याचं उत्तर माहित नव्हतं. I went back to my room. I was only 22 years old or something, thoroughly ashamed. आणि मी परत माझ्या खोलीत गेलो. मी काहीतरी 22 वर्षांचा असेल आणि मला स्वतःची खूप लाज वाटत होती. And I knelt down and I said, Lord, I'm sorry, I did not know the answer to something he asked me from the Bible. आणि मी गुडघे टेकले आणि प्रभूला म्हटलं, प्रभू मला क्षमा कर की मला त्यांनी बायबलमधनं विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं. I'm going to start studying the scripture today. मी आजपासून बायबलचा अभ्यास करण्यास सुरू करणार आहे. So that if there is an answer to something in the Bible, I will know it. जेणेकरून जर बायबलमध्ये एका प्रश्नाचं उत्तर उपलब्ध आहे तर मला ते माहित असेल. That's what started I'm thankful for that little challenge that came to me from that man. त्याने माझ्या बायबल अभ्यासाची सुरू झाली आणि मी खूप कृतज्ञ आहे की त्या माणसाकडनं मला असं आव्हान प्राप्त झालं. And from that day I started studying. Today त्या दिवसापासून मी अभ्यास करू लागलो. I know the answer to it. आज मला त्या प्रश्नाचं उत्तर माहित आहे. The answer is, Jesus said, as Jonah was in the fish's belly,
so shall the Son of Man be, not in the grave, but in the heart of the earth. येशू म्हटला, जसा योना मासाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटात असेल. तो पृथ्वीच्या पृष्ठभूमीवर असेल असं नाही, पृथ्वीच्या पोटात असेल. That's where paradise was, in the center of the earth. त्यावेळेस सुखलोक जे होतं ते पृथ्वीच्या अगदी मधोमध होतं. That's where Jesus died and went, because he told the thief on the cross, today you'll be with me in paradise. आणि येशू सुद्धा मेल्यानंतर तिकडेच गेला, कारण त्यांनी त्या क्रुसावरच्या चोराला सांगितलं की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. Which was in the center of the earth. आणि ते सुखलोक पृथ्वीच्या मधोमध होतं. That's where he went when he died. आणि तो मेल्यानंतर तिकडेच गेला. His body was not in the center of the earth. His body was on the surface of the earth. त्याचं शरीर पृथ्वीच्या मधोमध नव्हतं, ते पृथ्वीच्या पृष्ठभूमीवर होतं, In a cave. एका गुहेत. So I know the answer to that today, that Jesus was alive. His spirit was alive in paradise, in the heart of the earth, even though his body was dead. आणि म्हणून आज मला त्या प्रश्नाचं उत्तर माहित आहे की येशू या पृथ्वीच्या मधोमध त्याचा आत्मा जिवंत होता, जरी त्याचं शरीर वरती मृत होतं तरी. In Joseph's tomb. योसेफाच्या त्या कबरेमध्ये. So that's what triggered me, whenever you witness to someone and you find you don't have an answer to some question, that should bring in you a sense of shame. Oh, आणि त्यांनी ते सुरू झालं, माझ्या अभ्यासाची सुरुवात झाली. आणि जेव्हा कधी तुम्ही कोणाला तरी सुवार्थ देत आहात आणि ते तुम्हाला असा प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही, तर तुम्हाला एक प्रकारची लाज वाटली पाहिजे. Lord, I'm supposed to be your witness and I don't even know the answer to this. प्रभू, मी तर एक साक्ष असलो पाहिजे, पण मला याचं उत्तर देखील माहित नाही. Let me go back and study the scriptures. मग मला पुन्हा जाऊन देवाच्या वचनाचा अभ्यास करू दे. So that's how I started studying the scriptures, and it changed my life. And I want to say that as an encouragement to all of you. आणि अशा प्रकारे मी जाऊन बायबलचा अभ्यास करू लागलो, आणि मी हे तुमच्या सगळ्यांसाठी प्रोत्साहन करण्यास सांगू इच्छितो. You don't know what ministry God has for you, brother or sister, 15 years from now. तुम्हाला नाही माहिती, भावा किंवा बहिणी, तुम्हाला आज नाही माहिती की आजपासून 15 वर्षांनंतर देवाने तुमच्यासाठी कुठली सेवा नेमून ठेवली आहे. And you can't suddenly enter into ministry 15 years from now आणि 15 वर्षांनंतर अचानक तुम्ही सेवा करण्यास सुरू करू शकत नाही, if you're not prepared for it. जर आज तुम्ही त्यासाठी तयार नाही. And God wants to start that preparation now. आणि देव तुमच्या जीवनातली ती तयारी आज सुरू करू इच्छितो, आत्ता सुरू करू इच्छितो. And one way is by getting you into God's word. आणि ती तयारी सुरू करण्याचा एक मार्ग आहे की तुम्ही देवाचं वचन खरोखर शिकता, जाणून घेता. Read it. ते वाचा. And if you don't know, read some book that will help you. आणि जर तुम्हाला देवाचं वचन कळत नसेल तर असं एक पुस्तक वाचा ज्याने तुमची मदत होईल, to understand it. ज्याने तुम्ही बायबल समजू शकाल. If you go to YouTube, and I've got about 1,000 sermons on YouTube. You just put YouTube Zach Poonen and a subject. आणि जर तुम्ही युट्यूबवर गेले, आणि माझे जवळपास 1000 पेक्षा जास्त अधिक प्रचार जे आहेत ते युट्यूबवर आहेत. जर तुम्ही युट्यूबवर जाऊन फक्त शोधलं की झॅक पुनन आणि त्याच्या पुढे तुम्ही विषय टाकला, which you're confused about, ज्या विषयाबद्दल तुम्हाला गोंधळ वाटतो, grace or faith or sex अनुग्रह किंवा विश्वास किंवा लैंगिक संबंध or love किंवा प्रेम or anything you're confused about, किंवा कुठलाही विषय जो तुम्हाला अजून समजलेला नाही, deception, भ्रांती, you'll get a whole lot of messages on that subject. तुम्हाला त्या विषयावर अनेक संदेश मिळतील. Read some of them. ते संदेश ऐका. You can go to our website, आमच्या संकेतस्थळावर तुम्ही जाऊ शकता, cfcindia.com. cfcindia.com. We have 600 questions and answers there. आमच्याकडे तिकडे 600 प्रश्न उत्तर आहेत. A lot of your questions can be answered. तुमचे अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तिकडे सापडतील. Get to know the word of God, देवाचं वचन जाणून घ्या. because if you keep on studying like that in your spare time, कारण तुम्ही जर असा अभ्यास करत राहिले तर, आणि हे मी म्हणतोय तुमच्या शिल्लक वेळेमध्ये करा. I'm not saying give up your other studies or your other work. मी असं म्हणत नाही की तुमचा अभ्यास सोडून द्या आणि तुमचं इतर काम सोडून द्या. You will have a ministry. I tell you in Jesus' name, God wants to use you, brothers and sisters. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असं केलं तर येशूच्या नावात मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे एक सेवा असेल आणि देवाची इच्छा आहे की त्याने तुमचा वापर करावा. भावांनो आणि बहिणींनो, I believe God wants to use the sisters too, to help so many sisters. माझा विश्वास आहे की देवांना अनेक बहिणींना देखील वापरायचं आहे, इतर बहिणींना मदत करण्यासाठी. My wife started studying the Word of God as a young girl.
माझी पत्नी जेव्हा एक तरुण मुलगी होती तेव्हा तिने देवाच्या वचनाचा अभ्यास सुरू केला And God used her to help so many sisters through the years. आणि एवढ्या वर्षांमध्ये देवाने तिचा उपयोग केला आहे कितीतरी बहिणींना मदत करण्यासाठी. So every brothers and sisters, you sisters may not stand so much in the pulpit, आणि भावांनो आणि बहिणींनो आणि कदाचित बहिणींनो तुम्ही समोर येऊन प्रचार करत नसाल, but think of the amount of ministry we can have just meeting people in our homes. पण विचार करा की कितीतरी सेवा आपल्याला अशी उपलब्ध आहे की आपण लोकांना आपल्या घरी भेटतो Or when you meet your friends anywhere. किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना कुठे जरी भेटले तरी Every one of us can have a ministry आपल्यातनं प्रत्येक व्यक्तीला एक सेवा उपलब्ध आहे to bless others, and then when you come to the end of your life, ज्यात आपण इतरांना आशीर्वादित करू शकतो. आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या शेवटी येता you can enter heaven and hear the Lord say to you, well done, good and faithful servant. आणि तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करता आणि तुम्ही प्रभूला म्हणताना ऐकता, माझ्या चांगल्या आणि विश्वासू दासा, तू चांगलं काम केलंस. Do you want to hear that? तुम्हाला ते ऐकायचं आहे का? I want to hear it. मला ते ऐकायचं आहे. I'll tell you, that's the only thing I live for. To मी तुम्हाला खरं सांगतो, मी या एकुलत्या एक गोष्टीसाठी जगत tell आहे. you honestly, I'm standing before God when I say Jesus is here. मी तुम्हाला हे खरोखर सांगत आहे. मी देवाच्या समक्षतेत येशू इकडे उपस्थित आहे आणि मी हे बोलत आहे. The Lord Jesus is right here, and I can say that before Him. Lord, येशू इकडे उपस्थित आहे आणि मी त्याच्या समोर हे साक्ष देऊ शकतो. the only thing I want to live for is that when I end my life and enter your presence, you should be able to say to me, well done, good and faithful servant, even though you messed up so many things in the early part of your life. प्रभू, मी ह्याच गोष्टीसाठी जगत आहे की मी ज्या वेळेस स्वर्गात प्रवेश करेल तेव्हा तू माझ्याकडे बघून म्हणशील, अरे चांगल्या आणि उत्तम दासा, तू खूप चांगलं काम केलंस. विश्वासू दासा, तू खूप चांगलं काम केलंस. आणि मी या एकाच गोष्टीसाठी जगत आहे. जरी मी माझ्या जीवनाचे सुरुवातीचे वर्षांचा विचका केला तरी You repented, you तरी तू पश्चाताप केलास, turned around, तू मागे वळलास, you received me, you submitted every area of your life to me, तू मला स्वीकार केला आणि तुझ्या जीवनाचं प्रत्येक क्षेत्र तू माझ्या स्वाधीन केलंस. and you studied my word and I could do something through you. I want the Lord to be able to say that to you as well. आणि तू माझ्या वचनाचा अभ्यास केला आणि तुझ्याद्वारे मी काहीतरी काम करू शकलो. आणि माझी इच्छा आहे की देव तुमच्याद्वारे प्रभू तुमच्याबद्दल सुद्धा असं काहीतरी बोलेल.